आजची रेसिपी झणझणीत शिंपल्यांचं कालवण। नमस्कार मंडळी, आज भरपूर दिवसांनी बाजारात गेले होते। पावसामुळे काय बाजारात जात नाही आणि मासे पण येत नाहीत। तर आज म्हटलं चला पाऊस नाही तर जाऊन बघूयात। छान अशा शिंपल्या मिळाल्या बघा, एकदम फ्रेश अशा शिंपल्या होत्या आणि कोळंबी पण आणलेली आहे। आता कोळंबीचा भात करणार आहे आणि शिंपल्यांचं असं थपथपीत करणार आहे। तर इथे शिंपल्या मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या 7 ते 8 वेळा पाण्याने, कारण त्याच्यामध्ये रेती असते, ती स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते थोडंसं उकळवून घ्यायचं। मग उकळल्यामुळे अशा शिंपल्या आपणच ओपन होतात, मग ते काढायला सोप्या जातात। आणि आम्ही काय करतो, ज्याच्यामध्ये गर आहे ती शिंपी तशीच ठेवतो आणि तशीच भाजी करतो। तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते नक्की सांगा। आणि हे जे पाणी आहे ते मात्र फेकून नाही द्यायचं, कारण त्याच्यामध्ये सगळा अर्क उतरलेला असतो, तर तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर इथे मी टोपामध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये एक तमालपत्र टाकून घेते आणि बारीक चिरलेला कांदा। तर हे शिंपल्याचं आहे ना, आम्ही म्हणजे जसं आपण मटन चिकन करतो त्यात तोच वाटण वापरतो ह्याला, कारण त्याच्याच प्रमाणे मटणासारखंच करतो। तर तुमची पद्धत नक्की वेगळी असेल तर नक्की कळवा। आणि इथे बघा आता कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये हळद टाकून घेते आणि हा माझा मालवणी मसाला घरी बनवलेलाच। आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकून घेणार आहे, म्हणजे मध्यम आकाराचा बटाटा तो सोलून घेतला आणि त्याच्या अशा फोडी टाकल्यात। बटाटा टाकल्यामुळे खूप छान अशी बटाट्याला पण चव येते। तुम्ही नक्की अशी बटाटा टाकून एकदा शिंपल्यांचं करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि त्याच्यामध्ये हे वाटण, जे आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण भाजकं असतं ते टाकून घेते। वाटण वगैरे सगळं मिक्स करून झालं, त्याच्यावर पाणी ठेवून ते बटाटा थोडासा शिजवून घ्यायचा झाकण ठेवून, आणि मसाला पण चांगला शिजवून घ्यायचा। तर इथे मी झाकण ठेवते, 2 ते 3 मिनिटं अशी वाफ काढून घेते। तर इथे मस्त अशी उकळी आलेली आहे, बटाटे पण थोडेफार शिजलेले आहेत आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये शिंपल्या टाकून घ्यायचे। आता बाजारात ना जास्त असे मासे काही मिळत नाहीत, आता मासे नंतर श्रावणामध्ये चांगले मिळतात। आणि मला काही एवढे शिंपल्या आवडत नाही, पण मुलांना खूप आवडतात म्हणून मी घेऊन आले। तर मी काही जास्त असे मासे खात नाही, मला म्हणजे सगळ्याच प्रकारचे मासे नाही आवडत, मला फक्त बोंबील खूप आवडतात। त्यामुळे बोंबील नव्हतेच मिळाले, म्हणजे आता श्रावणात छान असे बोंबील येतात, पण तेव्हा काय आम्ही खात नाही। तर इथे बघा झाकण ठेवून परत एकदा उकळी काढून घेतलेली आहे। एक 5 मिनिटं चांगले उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2-3 कोकमं टाकले आणि मी इथे ना आमसुलं टाकून घेतली, त्यामुळे कोकमं थोडी कमी टाकली। तर परत एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ते उकळून घेतलंय। आता इथे बघा झालेलं आहे, आपली मस्त असं शिंपल्यांचं कालवण तयार आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते। तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने बनवता की तुमची कोणती पद्धत आहे ते नक्की कळवा। या सगळ्यांनी जेवायला आवडली ना रेसिपी, आवडली